नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. तुम्ही आज हा संदेश पहा किंवा ऐका. तुमच्या जीवनात त्याचा खूप उपयोग होईल आणि तुम्ही भाग्यवंत ठराल. स्वामी म्हणतात, बाळा, आजपासूनच तुझ्या जीवनात नवीन बदल होणार आहेत. तुझे भोग आता लवकरच संपणार आहेत. तुझ्या जीवनातील दुःखाचे काटे मी काढून टाकले आहेत. तुझे जीवन आता सुख, समृद्धी, ऐश्वर्याच्या मार्गाने वाटचाल करणार आहे. तुझे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. हा संदेश शेवटपर्यंत ऐका. तुम्ही नक्कीच भाग्यवान ठराल. स्वामी म्हणतात, बाळा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकटे आणि वाईट प्रसंग हे येतच असतात. त्यामुळे तू कधीही डगमगून न जाता शांत राहा. आता कोणी काय बोलायचं हे तर आपल्या हातात नाही, पण त्यांच्या बोलण्याचा कसा आणि किती परिणाम करून घ्यायचा हे तर आपणच ठरवायचं असतं. कारण उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सर्वजण आज छान झोपतो, पण कोणीच हा विचार करत नाही की आपल्यामुळे आज ज्यांचे मन दुखावले गेले आहे त्यांना झोप लागली असेल का. तेव्हा कुणाचे मन न दुखावता जगण्याचा प्रयत्न करा आणि चुकून कोणाचे मन दुखावले गेले तर मोठ्या मनाने माफी मागायला विसरू नका. तुम्हाला कोणाचे चांगले करता आले नाही तर कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणता आले नाही तरीही हरकत नाही, परंतु निदान कोणाच्या चेहऱ्यावरती दुःख आणि कोणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही याची काळजी तर नक्कीच घ्या. असे हृदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही. असे हास्य तयार करा की ज्याने एखाद्याला त्रास होणार नाही. असे स्पर्श तयार करा की ज्याने तुम्हाला आणि कोणाला जखम होणार नाही. आणि अशी नाती तयार करा की ज्यांचा कधीच शेवट होणार नाही. चुकून जरी दिवसभरातून तोंडातून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप झाला तरी नकळत आपल्याकडून दिवसभरात झालेल्या आपल्या पापांचा क्षणभरात नाश होतो. स्वामी नामात इतकी ताकद आहे की ते आपल्याला कुठल्याही वाईट प्रसंगातून आणि संकटातून सहज तारू शकतात. म्हणूनच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. तुमच्याकडून चुकून नकळत झालेल्या पापांचा नायनाट होईल एवढी शक्ती स्वामींच्या नामामध्ये आहे. म्हणूनच स्वामींची भक्ती करा. मग वेळ काय, तुमचे नशीब हे बदलेल. जे घडतं ते चांगल्यासाठीच. फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी. देव जे काही आपल्याला देत असतो आणि जे काही आपण मागूनही आपल्याला देत नाही तेही आपल्या चांगल्यासाठीच देत नसतो. कारण देवाला माहिती असतं की त्याच्या मागेही एखादे संकट असते आणि देव ते संकट आपल्यापासून तारत असतो. म्हणूनच देवाच्या इच्छेमध्ये समाधान मानायला शिका. एका भक्तांनी स्वामींना विचारलं की कोणत्या प्रकारचे भक्त तुम्हाला जास्त आवडतात. तेव्हा स्वामींनी उत्तर दिलं की जी माणसे बदला घेण्याची क्षमता असून सुद्धा दुसऱ्याला माफ करतात ती माणसे मला जास्त प्रिय आहेत. जी व्यक्ती आपल्या सुखापेक्षा, आपल्या समाधानापेक्षा पुढच्याच्या समाधान आणि सुखाचा विचार करतो ती व्यक्ती मला खूप आवडते. स्वामी म्हणतात, मी व्यक्तीचा चेहरा कधीच पाहत नाही, त्यांचे संघर्ष आणि मन बघतो. जितका मोठा तुमचा संघर्ष होईल तितकाच तुमचा विजयही शानदार होईल. संकट असा जादूगार आहे की जो एका क्षणात आपलं कोण आणि परक कोण हे दाखवून देत असतो. बाळा, तुम्ही कधीही संकटाला घाबरू नका. तुम्हाला एकट्याला संकटे पार करण्याची भीती वाटते, म्हणून तर मी तुमच्या मागे आहे. जिथे जाल तिथे मी तुमच्या सोबतच असणार आहे. जो माझ्याकडे 4 पावले चालतो त्यासाठी मी 100 पावले चालून येतो. फक्त तुम्ही माझ्याकडे येताना तुमचे अंतःकरण हे शुद्ध आणि स्वच्छ ठेवून माझ्याकडे या. मी तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. तुम्ही कधीही खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके असलेले नेहमीच जीवन चांगले. निदान पुढे जाऊन आयुष्याची राख रांगोळी तर होत नाही.
आत जाणारा श्वासही तुमचा नसतो. मग तुमच्या वाटेला आलेले दुःख तुम्ही आपले समजून का बसतात? आपल्या हातात तर काहीच नाही. आपल्या जीवनाचे सर्व धागेदोरे ते वरती बसलेल्या स्वामींच्या हातातच आहेत. काही झालं तरी डगमगू नका. स्वामी भक्तांना आलेल्या परिस्थितीला सामना करण्याची ताकद देतात. म्हणून कधीही खोटे या कारणाने जिंकते की खऱ्याला साथ देण्याची लायकी सर्वांची नसते. तुमचाही स्वामी शक्तीवरती विश्वास असल्यास, होय स्वामी आई, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला शेअर करा. भाग्यवंत ठराल. देव म्हणतात, बाळा, नियती जेव्हा तुमच्या हातातून काही हिरावून घेते तेव्हा घाबरून जाऊ नका. ती हिरावून घेते कारण त्यापेक्षा काही जास्त मौल्यवान देण्याकरता तुमचा हात ती रिकामा करत असते. स्वामी म्हणतात, विश्वास ठेवा माझ्यावर. मी तुमच्यासाठी दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय पहिला दरवाजा मी कधीच बंद करत नाही. म्हणून कितीही संकट आले तुमच्याबरोबर तरीही तुम्हाला संकटामध्ये मार्ग दिसत नसले तरीही घाबरू नका आणि चिंता करू नका. कारण चिंताप्रमाणे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही. आणि चिंता नको, चिंतन करा. चिंतन करण्यास वेळ घालवू नका. तोच स्वामी नामस्मरणात, स्वामी सेवेत घाला. कुणावरही विश्वास ठेवताना सावध राहा. कारण तुरटी आणि खडी साखर ही दिसताना एकदम सारखीच असते, पण त्यांची चव ही चांगल्या आणि चाकल्याशिवाय तुम्हाला सहज समजत नाही. तुम्ही जेव्हा चाकता तेव्हा तुम्हाला कळते. तसेच जगाचेही आहे. जो कोणी तुमच्याशी गोड बोलत आहे तो गोडच आहे असं नसतं. त्यामागेही काही कारणे असतात. ते तुम्ही ओळखून घ्या. जगातील कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुले सुद्धा त्यांनीच निर्माण केलीत. पण त्या सोन्यासारख्या बहुमूल्य वस्तूला चाफ्याच्या फुलाचा वास नसता का देता आला? तसेच प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर मुद्दामहून एखादी खोड ठेवतो, कारण त्यांचा अहंकार वाढायला नको. म्हणून तुम्ही तर सर्वसाधारण माणूस आहात. मग तुमच्यामध्ये कुठली कमी का असणार नाही? प्रत्येक मानवामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीची कमीही असते. म्हणूनच दुसऱ्यावरती नाराज होऊ नका, कारण त्यांच्यावरती अपेक्षा तुम्ही स्वतः ठेवलेली आहे. म्हणून दुसऱ्यापासून अपेक्षा करणे टाळा. जर नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीपासूनच होते. देव काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीपासूनच होते. देवाला आपण घाबरलो नाही तरीही चालेल, पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहायला हवे. कारण जसे कर्म करू तसेच फळ आपल्याला मिळते. हा निसर्गाचा नियमच आहे. स्वामी समर्थ महाराज हे त्यांच्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत. हेही दिवस सरतील. विश्वास ठेवा, तुम्ही एकटे नाहीत. मी तुमच्या सोबत आहे. माझ्यावरती विश्वास आहे ना? मग श्रद्धेने माझे नामस्मरण करत जा आणि सर्व चिंता सोडून द्या. तुमच्या चिंतेचे निवारण मी स्वतः करीन. खोटं बोलण्याची सवय आपल्याला परिस्थितीला सामना करण्याची संधी ही हिरावून घेत असते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.